पुणे महापौर मंजुषा नागपुरे यांच्या मेल आयडीवर एक मेल आला, ज्याच्यामध्ये महापौर कार्यालय हे उडवून देऊ, हे विधान भवन सुद्धा दुपारी उडवून देऊ अशा पद्धतीचा उल्लेख आहे तो या मेलमध्ये करण्यात आलेला होता। पुणे आणि नागपूर यातल्या महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बने उडून देण्याची धमकी दिल्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे। नागपूरमधलं RSSचं कार्यालय, पुण्यातलं पुणे महानगरपालिकेतलं महापौरांचं कार्यालय आणि विधान भवन या 3 ठिकाणांचा उल्लेख केल्याने आज सकाळी राज्यभरामध्ये एकच खळबळ उडालेली होती आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेमध्ये सकाळी 8:20 पुणे महापौर मंजुषा नागपुरे यांच्या मेल आयडीवर एक मेल आला, ज्याच्यामध्ये महापौर कार्यालय हे उडवून देऊ, दुपारी 1:11 हे महापौर कार्यालय उडवून देऊ अशा पद्धतीचा उल्लेख आहे तो या मेलमध्ये करण्यात आलेला होता। तसंच विधान भवन, मात्र या विधान भवनचं ठिकाण कुठलं आहे याचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये। पुण्यामध्ये विधान भवन आहे, नागपूरमध्ये आहे, मुंबईमध्ये सुद्धा आहे, पण ते विधान भवन सुद्धा दुपारी उडवून देऊ अशा पद्धतीचा उल्लेख आहे तो या मेलमध्ये करण्यात आलेला होता। काही वेळापूर्वीच पुणे महानगरपालिकेमध्ये ही सगळी घटना घडल्यानंतर शोध मोहीम हातात घेण्यात आलेली होती। बॉम्ब सदृश्य वस्तू शोधण्याचे प्रयत्न या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक असेल, पोलीस असेल यांच्याकडून करण्यात आलं, पण कुठेही अशा पद्धतीची वस्तू ही आढळून आलेली नाही आणि त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सुद्धा सोडलेला आहे। आता पुणे महानगरपालिकेतलं कामकाज हे सुरळीतपणे सुरू झालेलं आहे, पण जो मेल याच्यामध्ये करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये पुणे आणि नागपूरचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। खलिस्तान नॅशनल आर्मीकडून हा धमकीचा मेल आलेला आहे आणि त्याच्यामध्ये ऑपरेशन ब्लू स्टार याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घेण्यासाठी या 3 ठिकाणी बॉम्ब असल्याचा मेल यामध्ये नमूद करण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये मुंबई विधान भवन असेल किंवा पुण्यातलं विधान भवन आणि नागपूरचं या विधान भवनाचा उल्लेख करण्यात आलेला होता, पण त्यामध्ये ठिकाणाचा उल्लेख हा करण्यात आलेला नाहीये। दुसरीकडे मुंबईच्या महापौर रितू तावडे आहेत, यांच्या गाडीमध्ये किंवा त्यांच्या कार्यालयात सुद्धा बॉम्बस्फोट घडू अशा पद्धतीचा मेल सुद्धा तिथं प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे तिथे सुद्धा मोठी खळबळ आहे ती उडालेली आहे। तिथं सुद्धा सध्या सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे, मात्र त्यांना धमकीचा मेल हा कुठून आलेला आहे याचा तपास सध्या पोलिसांकडून सुद्धा करण्यात येत आहे, सायबर टीमकडून सुद्धा याचा तपास करण्यात येत आहे। पण आज सकाळी नागपूर आणि पुण्यातलं जे कार्यालय आहे, म्हणजे नागपूरचं RSSचं कार्यालय, पुण्यातलं महापौरांचं कार्यालय आहे, ते बॉम्बने उडवून देऊ अशा पद्धतीचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। संघाचं मुख्य कार्यालय जे RSS मध्ये आहे त्याचा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। खरं तर RSSने ऑपरेशन ब्लू स्टारला पाठिंबा दिला होता त्या काळी 1984 साली जेव्हा ही घटना घडलेली होती त्यावेळेस RSSने पाठिंबा दिलेला होता आणि त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी हे कृत्य करतोय अशा पद्धतीचा मेसेज आहे तो या मेलमध्ये करण्यात आलेला आहे। याचबरोबर या ईमेलमध्ये ऑपरेशन वूड रोज याचा देखील उल्लेख केल्याने एकच खळबळ सुद्धा उडालेली आहे। सध्या पुणे महानगरपालिकेने तिथं जे कार्यालय होतं महापौरांचं, तिथं जे शोध कार्य सुरू होतं ते सध्या बॉम्ब शोधक पथकाने आणि पोलिसांनी सुद्धा थांबवलेलं आहे, कारण की तिथे कोणत्याही प्रकारची बॉम्ब सदृश्य वस्तू आहे ती आढळून आलेली नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा महानगरपालिकेचं कामकाज हे सुरू करण्यात आलेलं आहे। पण सध्या मुंबईमध्ये रितू तावडे यांच्या कार्यालयात किंवा त्यांची गाडी ही बॉम्बने उडवून देऊ अशा पद्धतीची धमकी देण्यात आलेली आहे, त्याचा सुद्धा तपास आता युद्ध पातळीवर केला जातोय। पुण्यातला जर विषय आपण घेतला तर पुण्यातल्या महापौर कार्यालयामध्ये महापौरांच्याच मेलवर सकाळी 8:20 हा मेल पाठवण्यात आलेला होता आणि जवळपास 10:20 ही सगळी बाब आहे ती लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ सुद्धा उडालेला होता। सकाळच्या वेळेस आपण पाहतोय की महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी मोठ्या प्रमाणात येत असतात, त्याचबरोबर नागरिकही त्यांच्या समस्या घेऊन येत असतात। अशा वेळी हा धमकीचा मेल आल्याने एकच खळबळ उडालेली होती। काही काळासाठी संपूर्ण महानगरपालिका ही खाली करण्यात आलेली होती, कर्मचारी अधिकारी यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि पूर्णपणे पोलिसांनी आणि BDDSच्या पथकांनी याची तपासणी आहे ती केलेली होती। मात्र त्यानंतर काहीही यामध्ये आक्षेपार्ह वस्तू आहेत त्या आढळून आलेल्या नाहीत, पण तरीसुद्धा हा मेल जिथून आलेला आहे त्याचा सुद्धा तपास आहे तो तांत्रिक टीमकडून सध्या करण्यात येत आहे। खलिस्तान नॅशनल आर्मीकडून या धमकीच्या मेलमध्ये ऑपरेशन ब्लू स्टारचा उल्लेख हा सुद्धा करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचं महापौर कार्यालय हे दुपारी 1:11 उडवण्यात येईल, तर दुसरीकडे विधान भवन हे दुपारी 3:30 उडवण्यात येईल आणि RSSचं जे कार्यालय आहे ते सुद्धा पहाटेच्या 6 वाजता उडवण्यात येईल असा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आलेला आहे।
10 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये या घटना घडतील असं सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे पोलीस यंत्रणा त्याचबरोबर उच्चस्तरीय ज्या यंत्रणा आहेत त्या आता पुन्हा एकदा सतर्क झालेल्या आहेत. आज ज्या ज्या ठिकाणी या मेलमध्ये उडून देण्याची धमकी देण्यात आलेली होती त्या ठिकाणचा पूर्णपणे तपास यंत्रणांकडून करण्यात आलेला आहे. पण कोणतीही अनुचित घटना ही आत्तापर्यंत घडलेली नाही आहे. पण ऑपरेशन ब्लू स्टारला ज्या पद्धतीने पाठिंबा देण्यात आलेला होता त्याचा विरोध करण्यासाठी खलिस्तान आर्मीकडून हे सगळं करण्यात आलेलं आहे का असा सुद्धा प्रश्न आणि त्या दृष्टीने तपास आहे तो सुद्धा केला जात आहे. पण सकाळच्या सत्रात हा जो मेल आलेला होता त्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये एकच खळबळ सुद्धा उडालेली होती. पुण्यामध्ये महापौरांचं कार्यालय हे टार्गेट करण्यात आलेलं होतं पण तिथं सुद्धा सर्च मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर काहीही आक्षेपार्ह आढळून आलेलं नाही आणि त्यामुळे पोलिसांनी सुद्धा आता हे शोधकार्य थांबवलेलं आहे. तर दुसरीकडे मुंबईमध्ये तिथं सुद्धा रितू तावडे यांचं कार्यालय त्याचबरोबर त्यांच्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवून उडून देण्याची जी धमकी देण्यात आलेली होती त्या संदर्भातला सुद्धा तपास आहे तो सध्या केला जात आहे. अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.